सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। बुटीबोरीमध्ये तिरंगा यात्रा संपन्न। जम्मू काश्मीर मधील पहलगाव येथे निष्पाप भारतीय नागरिकांवर पाकिस्तानी अतिरेकी यांनी हल्ला केला। या हल्ल्यात 28 भारतीय नागरिकांचा बळी गेला। भारतीय महिलांचे सिंदूर पुसणाऱ्या पाक अतिरेकी व पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी करून पाक व्याप्त काश्मीर व पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणावर अचूक हल्ला करून शेकडो अतिरेकी यांना यमसदनी पाठवून पाकिस्तानाची कंबर तोडली। भारतीय सैन्याचा पराक्रम व वीरता, गौरव व राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी आज दिनांक 25 मे 2025 ला सायंकाळी 5 वाजता शहीद जवानांना मानवंदना सन्मान करण्यासाठी बुटीबोरी जुनी वसाहत ते पोलीस स्टेशन चौकापर्यंत भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। तिरंगा यात्रामध्ये भारतीय सैन्याचा जय जयकार करत यात्रेला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी बुटीबोरी नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष बबलू गौतम, आकाशदादा वानखेडे, आतिश उमरे, माजी सभापती मुन्नाजी जयस्वाल, विनोद लोहकरे, अविनाश गुजर, माजी नगरसेवक प्रवीणजी शर्मा, सनी चौहान, अनिल ठाकरे, बुटीबोरी मंडल अध्यक्ष अरुण वानखेडे, वसंतराव जऊरकर सर, रामदास राऊत, पोपटराव काटकर, राजू खंते, शहराध्यक्ष प्रशांत डाहुले, नरेंद्र गौतम, उमेश बोरबंद, गौरव हजारी, सतीश जयस्वाल, राजेश झाडे, अजय कुहिटे, रवी झोडे, अमित भोयर, आनंद किरपाणकर, किरण कुलकर्णी, बुटीबोरी मधील नागरिक व महिला, भाजपा युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहीद जवानांना मानवंदना देऊन व राष्ट्रगीत गायन करून यात्रेची समाप्ती करण्यात आली। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे, बुटीबोरी।